आणि आपल्या साध्या जीवाचा आहेत, म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल तिसरा प्रकार उदार संत. नाथ महाराज श्रीमंतच होते, शांतही होते आणि उदार तर एवढे होते की ज्या वेळेला काशीहून त्या कावड यात्रा घेऊन परत आले, आपल्या घरी परत आले. विचार करा, काशी यात्रेला जाणं आणि येणं, जो कावड यात्रेला जातो त्याला समजतं काय महत्व आहे ते. कावड यात्रेचे नियम असतात की एक वेळ तिथून गंगा स्नानाची कावड भरली की ती घरी नेपर्यंत कुठेही टेकवायची नसते, असा नियम आहे. तर त्या कावड यात्रेतलं पाणी उन्हाळ्याचे दिवस असल्यावर त्या गाढवाला त्यांनी पाजलं. एवढ्या दुरून आणलेलं पाणी, गंगाचं पाणी त्या गाढवाला पाजलं, म्हणून ते उदार होते. आपण जर उन्हाळ्यामध्ये एका अनोळख्या घरी गेलो समोर आणि ताई खूप तहान लागली आहे, तर एखादी फ्रीज मधली बाटली द्या. ताई तर द्यायला जाते, पण दादा म्हणतो मला राहू दे ना, त्याला माठातलं पाणी दे. विठ्ठल 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 हे वास्तविक परिस्थिती आहे. म्हणजे एवढी उदारता त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आहे. चला, तिसरा प्रकार बी संपला आणि शेवटचा प्रकार श्रीमंत संत, शांत संत, उदार संत आणि त्यांचा अधिकार काय आहे तो आपण बघू. विठ्ठल 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 त्यांचा अधिकार एवढा होता की आपण अनेक जन्मापासून भगवंताचं नाव घेतोय, पण आपल्या स्वप्नात सुद्धा भगवंत कधी आले नाही. दर्शन तर दूरच, पण स्वप्नात सुद्धा आले नाही. आले का आपल्या स्वप्नामध्ये भगवंत? नाही आले. भक्ती आपली कमी पडते किंवा आपली भक्ती चुकते, म्हणून तर पूर्ण आपल्याला बोध होत नाहीये. तर नाथांच्या घरी पहिले सुरुवातीचे 12 वर्ष त्यांनी काय केलं? चंदन उघडण्याचं काम केलं. कोणी? देवाने काम केलं पहिले 12 वर्ष. नंतर दुसरे 12 वर्ष घरगडी मधून काम केलं. गरगड्याचं काम काय? जा रे मेथीची भाजी घेऊन ये, जा आपल्या गायींना पाणी पाजून ये. म्हणजे जे सांगेल ते काम त्या गरगड्याने केलं. झाले 24 वर्ष. आणि तिसरे 12 वर्ष त्यांनी पाणी भरलं. कोणाच्या घरी? कावडीने पाणी ज्या घरी चक्र कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी भक्ती भावे भक्ती भावे तुमचे नाम म्हणजे त्यांचा अधिकार एवढा होता की संपूर्ण जग त्याच्या पाठीमागे लागतं आणि तो नाथांच्या घरी पाणी भरतो. एवढा अधिकार त्यांचा होता. आणि म्हणून एवढा मोठा अधिकारी संत, एवढा मोठा उदार संत, एवढा मोठा शांत संत, एवढा मोठा श्रीमंत संत
आणि तो मागणी का मागतोय? वाटतंय का आपल्याला बरोबर आहे का? एवढा मोठे अधिकारी पुरुष आणि ते मागणी मागतायत. मागणं लक्षात ठेवा, या जीवाला कधीही मागायचं नाही. या जीवाला कधीही मागायचं नाही. या जीवाने शिवाला मागितल्याशिवाय राहायचं नाही. मग जीव, देव आणि संत. जीव मागितल्याशिवाय राहत नाही, संत कधी मागत नाही, आणि देव स्वतःहून संतांना म्हणतात मागा मागा मागा, पण तरी सुद्धा संत मागत नाही. मग एवढा मोठा देव आपल्याला म्हणतोय मागा मागा मागा, मग सर्वजण मागायला लागले. बघा, पंढरपूरची वारी आहे. पंढरपूरच्या वारीला वारकरी जातात, मोठ्या आनंदाने जातात, देवाला नमस्कार करतात, आणि तिथे गेल्यानंतर काय म्हणतात देवाला? देवा मला सुखी ठेव. बरोबर म्हणजे मागणं आलं की नाही? शेतकरी जातो, शेतकरी सुद्धा वारीला गेल्यानंतर, देवाजवळ गेल्यानंतर देवाला मागतो, देवा या वर्षी माझा बाग अतिशय चांगला येऊ दे. तरुण जातो एखादा की देवा मला चांगली नोकरी मिळू दे आणि पुढे छोकरी मिळू दे. बरोबर आहे, त्याचं काय चूक नाही, तो सुद्धा मागतो. एखादा उद्योगपती जातो, बाबा माझा उद्योग चांगला होते. म्हणजे जेवढे सर्वजण जातात देवाला मागण्यासाठीच जातात, पण संत कधी मागत नाहीत. परंतु देव त्यांना स्वतःहून देतो की अरे बाबा तुम्ही मागा, तुम्ही मागा, काहीतरी मागा. मग तेव्हा कुठे तुकोबारायांचं तर 8 पिढ्यापासून चालू होतं, फक्त सेवा करणे चालू होती, मागणं काहीच नव्हतं. ज्या वेळेला तुकोबाराय त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला दर्शनाला जात, त्यावेळेला देवाची मान अशी खाली राहील. तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात देवा मागणं आमच्या पिढीत सांगितलेलं नाही. काही मागणे हे आम्हालाची, काही मागणे हे आम्हालाची, काही मागणे हे आम्हालाची, काही मागणे हे आम्हालाची. म्हणजे याचा अर्थ असा, काही मागणे आम्हा अनुचित. म्हणजे दुसरा अर्थ काय की काहीतरी मागायला पाहिजे. म्हणजे जे उचित मागणं आहे ते आपण मागायला पाहिजे. पण तुकोबाराय म्हणतात नाही नाही, 8 पिढ्यात आजपर्यंत आले नाहीत, मग आम्ही कसं हात मागू, तुमच्या पुढे हात कशाला कसतो. अरे तुकोबाराय तर म्हणतात हात पसरे जिने
म्हणतात आहेत की देवा मी कोणाकडे काहीच मागत नाही, 8 पिढ्या सुद्धा मागत नाही, मीच कशाला मागू. पण देव म्हणतात आहेत की तुकोबा आहे काही तर मागा, अधिकार आहे तुमचा, तुम्ही काही तर मागा. मग तुकोबाराय म्हणतात ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी मागतोय, तुम्ही म्हणताय म्हणून मी मागतोय. मग काय मागतोय? तुझा विस आपण संसारी माणसं असल्यामुळे दुःखामध्ये भगवंताला आठवतो आणि सुखामध्ये भगवंताला सोडून देतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात आहेत की तुझा विसर व्हायला नको, हे दान तू आम्हाला दे. ठीक आहे, चला माऊलींकडे. माऊलींनी सुद्धा मागितलंय. माऊलींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, माऊलींनी जगासाठी मागितलं. काय मागितलं? पसायदान. पसायदानामध्ये काय म्हणतात आहेत माऊली? जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे या जगामधले जेवढे दुष्ट लोक आहेत, हे दुष्ट लोक मरत नाहीत, त्यांचा दुष्टपणा जाओ. हा संतांमधला आणि देवामधला फरक आहे. देव धरतो, डायरेक्ट काटून टाकतो, 2 तुकडे, हेची आम्हा करणे. पण संत मारत नाही, संत त्यातला दुष्टपणा घालवतात. म्हणून किंचित एक काकणभर देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. विठाल विठाल चला जनाबाईकडे. जनाबाईंनी सुद्धा देवाला मागितलंय की माझ्या मुखामध्ये तुझं नाव निरंतर राहो. निळोबारायांनी सुद्धा हेच मागणं मागितलंय की तुझं नाम माझ्या मुखामध्ये राहो. आपल्या नाथ महाराजांकडे या. नाथ महाराजांनी सुद्धा एक वेळ भगवंताच्या समोर उभे राहिले आणि मागणी मागतात आहेत ती अभंगाच्या पहिल्या चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार वेदनी बळणे संसार वेदनी बळणे, संसार वेदनी बळणे, संसार वेदनी
नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणत आहेत, देवा माझं मन लागो तुझ्या चरणी, संसार व्यसनी पडून येते. पहिला शब्द काय आहे? देव. देवा माझं मन, दुसरा शब्द आहे. पहिला शब्द देव आहे. हे जेवढा उठाटुपा आहेत हा कशासाठी आहे? देव प्राप्ती करण्यासाठीच आहे. आता मला तुम्ही सांगा, आपल्या वाड्यामध्ये फक्त हे दोनच मुलं आहे का? दोनच मुलं एवढे? बाकीचे मुलं नाही आहे? बाकीच्या मुली नाही आहे? असल्या तर उद्या त्यांना अशाच तयारी करून करा आणि एक वेळ याच्या आई वडिलांना धन्यवाद द्या. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, याला बघितलं आणि मला माझं बालपण आठवलं. फक्त फरक एवढा होता आहे की याच्यावर कपडे आहे, माझ्यावर फक्त चड्डी बनीन होती. पण तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला दिंडी यायची ना त्यावेळेला बळराम नेते मस्त ते मृदंग वाजवत होते ना, आम्ही घंटा वाजवत होतो, सर्वातून फिरत होतो. विठाला विठाला आज सुद्धा जर तुम्ही पैठणला जाल तर त्यांच्या मुली, त्या ताईचं नाव मला काही माहित नाही, पण त्याच्या मुलीचा मुलगा महेश झोपे पैठणला आज सुद्धा आपल्या झेंडूजी महाराजच्या याला सेवा देतात. त्या आजोबांचीच पुण्य आहे. विठाला 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 विठाला. म्हणून हा जो उठाठेव आहे तो हा कशासाठी आहे? मनोरंजन आहे काय? आहे मनोरंजन मुळीच नाही, उद्धार करण्याचं साधन आहे. म्हणून या धर्म मंडपामध्ये आता 7 दिवस तर गेले, जाऊ द्या, पुढचा दिवस बाकी आहे आणि पुढचे वर्ष बाकी आहे. अशी रांग दिसली पाहिजे टाळकऱ्यांची. मुलं असो मुली असो, मुली सुद्धा कमी नाहीत, मुलं सुद्धा कमी नाहीत. जेवढे मुलं असतील जसे असले तसे आणा आणि उभे करा. आणि हाच संस्कार, याच्यासाठी हा उद्देश आहे भागवत सप्ताह करण्याचा. विठ्ठला 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 विठ्ठला. तर पहिला शब्द आहे देव. देव आपल्याला दिसत नाही. दिसला का कोणाला देव? आजपर्यंत कोणालाच दिसलं नाही, परंतु त्याचं अस्तित्व जाणवतं. दृष्टांत देतो म्हणजे पटकन समजेल. ही वायर आहे, या वायर मध्ये करंट आहे, पण हा करंट केव्हा दिसेल मला? ज्यावेळेला मी तुकडे करेल आणि त्याला हात लावेल. हात लावला, बटन चालू केलं, हात लावला, लागेल की नाही मला करंट? करंट लागला म्हणजे मी आपले काय मरणार होतं माया. विठाला 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 विठाला. सांगायचा उद्देश असा की देवाचं अस्तित्व जाणवतं, दिसत नाही. म्हणून एकच शब्द सांगतो, ह्या एवढ्यापुरती आपला देव भरपूर झाला. पुढे जायचं आपल्याला. देवा माझे, माझे मन, आपण शब्द तोडू. देवा माझे. आता माझं म्हटलं म्हणजे कोण आहे? माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी माय आहे, माझी बाप आहे, माझं घर आहे, प्लॉट आहे, गाडी आहे, बंगला आहे, घोडा आहे. हे कोणीच माझं नाही आहे. नाही रे नाही कोणा.
मग माझा आहे कोण? आहे ना विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पूर्ण उसनी खायचा 2 पेरगंड खाल्ले भरपूर झालं. विठ्ठला 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 विठ्ठला. समजलं माझा शब्द? चला पुढे. मन देवा माझे मन. मन ही जगातली सर्वात चंचल वस्तू आहे. श्रीमद भागवतामध्ये 10 गोष्टी चंचल सांगितल्या आहेत. मासा, मीन म्हणजे मासा, मरकट, हवा, लक्ष्मी, ढेकूण, दारुडा आणि एक राहिले विठाला 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 विठाला.